भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ती अगले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 11 एप्रिल 2025 शुक्रवार. राणीची भेट. दर्शिश आणि बेटातील राजे अर्पण घेऊन येतील. सेबा आणि सेबाच्या राजे भेटवस्तू अर्पण करतील. स्तोत्र 72 अध्याय 10 वचन. दक्षिणेकडील राणी म्हणून ओळखली जाणारी सेबाची राणी राजा सुलेमानाची ज्ञान ऐकण्यासाठी खूप दुरून प्रवास करून आली होती. ती बरोबर 120 तालंत सोने, पुष्कळ सुगंधी पदार्थ आणि मौल्यवान रत्न घेऊन आली होती. त्या काळात या गोष्टींना खूप महत्त्व होते आणि या भेटीमुळे सुलेमान आनंदी झाला. सुलेमाने देवाने दिलेल्या ज्ञानाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. राणी त्यांची ज्ञानाने आणि त्यांची राज्याची समृद्धीने चकित झाली. परंतु येशू तिच्याबद्दल सांगताना म्हणाला, दक्षिणेकडील राणी न्यायाची वेळी या पिढीबरोबर उभी राहील आणि तिला दोषी ठरवील, कारण ती पृथ्वीची डोकापासून सुलेमानाचे ज्ञान ऐकण्यासाठी आली होती. आणि पहा, येथे सुलेमानपेक्षा मोठा आहे. मत्ती 12 अध्याय 42 वचन. सुलेमानाचे ज्ञान हे राजकारण्यासाठी आवश्यक असणारे संसारिक ज्ञान होते, जे देवाने त्याला दिले होते. पण येशू ख्रिस्ताचे ज्ञान हे द्यागुण महान आहे. हे आत्मिक ज्ञान आहे, जे आपल्याला अनंत जीवनाकडे घेऊन जाते. ज्ञान म्हणजे काय? आपल्याकडे असलेल्या माहितीची योग्य रीतीने उपयोग करण्याला ज्ञान म्हणतात. शाळेतील विद्यार्थी माहिती मिळवतात, पण जी माहिती योग्य प्रकारे वापरतात तेच खरे ज्ञानी असतात. आत्मिक ज्ञान म्हणजे काय? बायबल म्हणते, प्रभूच्या भय हाच ज्ञानाचा आरंभ आहे. नीतिसूत्र 1 अध्याय 7 वचन. सांसारिक ज्ञानाने आपण जगात यशस्वी होऊ शकतो, पण आत्मिक ज्ञानाने आपण प्रभूला प्रसन्न करू शकतो, पवित्र जीवन जगू शकतो आणि स्वर्गाची वारस होऊ शकतो. देवाचे ज्ञान आणि समज अनंत आहे. अरे, देवाची ज्ञानाची आणि संगणपणाची वैभव किती खोल आहे. रोमकार्स 11 अध्याय 33 वचन. येशू पृथ्वीवर असताना लोक त्यांच्या ज्ञानाने आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, या मनुष्यास असे ज्ञान कुठून मिळाले? मत्ती 13 अध्याय 54 वचन. जेव्हा तो 30व्या वर्षी बप्तिस्मा घेतो, तेव्हा पवित्र आत्मा कबूतर सारखा त्याच्यावर उतरतो आणि त्याला दैवी ज्ञान आणि प्रकट होणाऱ्या गोष्टींनी भरतो. या संबंधी येसाया भविष्यवक्ता म्हणतो, प्रभूची आत्मा त्याच्यावर वस्ती करील. तो ज्ञान आणि समृद्धीची आत्मा असेल. तो सल्ला आणि बलाचा आत्मा असेल. तो ज्ञान आणि प्रभूच्या भयाचा आत्मा असेल. येसाया 11 अध्याय 2 वचन. देवाची मुलांनो, प्रभूला ज्ञान मागा, तो नक्कीच तुम्हाला देईल. बायबल वचन देतो, तुमच्यात कोणाला ज्ञान कमी असेल तर त्याने देवाला मागावे. तो सर्वांना मुक्त हस्ताने आणि दोष न लावता देतो आणि त्यांना ते मिळेल. याकूब 1 अध्याय 5 वचन. अतिरिक्त ज्ञानासाठी वचन. बोलवलेल्यासाठी ख्रिस्त हे देवाची सामर्थ्य आणि देवाचे ज्ञान आहे. 1 कोरिन्थियर 1 अध्याय 24 वचन. आजचं बायबल वाचन सकाळी 1 सामुएल अध्याय 17 आणि 18. संध्याकाळी लूक 11 अध्याय 1 ते 28 वचन. धन्यवाद.